नमस्कार मंडळी. स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. काव्या आणि पार्थ हनीमूनसाठी निघालेले असतात तेव्हा पार्थ काव्याला बोलतो, आता बॅग भरायला सुरुवात करा. आता काव्यार्थ यांची नवीन प्रवासाची सुरुवात होणार आहे. आणि तेव्हा दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात आणि त्यावेळेस दरवाजातून आवाज येतो, बेस्ट ऑफ लक. आणि तेव्हा सर्वजण दरवाजाच्या दिशेने पाहतात तर त्या ठिकाणी नंदिनी आलेली असते. आणि तेव्हा नंदिनीला त्या ठिकाणी पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो व सर्वजण आनंदित होतात. तेव्हा नंदिनीची नजर ही जीवावर असते आणि काव्या नंदिनीकडे पाहत म्हणते, ताई तू मला भेटण्यासाठी आली आहेस, मला शुभेच्छा देण्यासाठी आली आहेस, परंतु ताई तुझी नजर मात्र दुसरीकडेच आहे. आणि तेव्हा जीवा हा काव्याकडे पाहून तिला काहीच न बोलता तिथून निघून जातो. आणि पार्थ नंदिनीला बोलतो, जीवा कमालीचा दुखवलेला आहे. आणि त्यावेळेस काव्या नंदिनीला बोलते, ताई आपण देशमुखांच्या सुना आहोत आणि देशमुखांच्या सुनांना देशमुखांच्या मुलाशी कशी समजूत घालायची हे चांगलेच ठाऊक आहे. आणि तेव्हा नंदिनी देखील तयार होते. त्यानंतर आपण पाहतो पार्थने सर्व बॅग भरलेले असतात आणि पार्थ काव्याला बोलतो, काव्या तुम्ही बॅगवर बसाल का, तुमच्या वजनाने बॅग थोडी खाली दबेल. आणि तेव्हा काव्या त्याच्याकडे आवाक होऊन पाहते आणि विचारते, तुम्ही बॅगमध्ये एवढं काय भरलं आहे. आणि ती बॅग उघडून पाहते तर तिला मात्र सुखद धक्का बसतो. आणि तेव्हा काव्या व पार्थ दोघेही एकमेकांकडे लाजून प्रेमाने पाहू लागतात. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्या व पार्थ प्रमाणे जीवा व नंदिनी देखील दोघेही एकमेकाला माफ करून हनीमूनला जाणार का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे.